हॅलो फ्रेंड्स, तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आज भाजणीचं थालीपीठ. तर त्याच्यामध्ये मी दुधी भोपळा यूज केला आहे. तर दुधी भोपळा किसून घेतला, त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर चिरून घातलेली आहे. त्यामध्ये हळद, मीठ, ओवा, जिरे आणि तीळ घातली आहे, तिखट घातलं आहे, धने जिरेची पूड घातली आणि मीठ घातलं आहे चवीनुसार. आणि हे भाजणीचं पीठ हे घरी बनवलेलं आहे आम्ही. यामध्ये सर्व डाळी वगैरे असं मिक्स करून बनवलं आहे, राजमा वगैरे. तर ते नसेल तर तुम्ही बेसन पीठ, आपले घरातले जे पीठ असतात ज्वारीचे, ते सर्व मिक्स करू शकता. आणि ते भिजवून घ्यायचं आहे छान असं आणि एक 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटांनी मी असे एका कापडावर हे असे थापून घेतले थालीपीठ आणि तव्यावर भाजून घेतले छान असे तेल टाकून. दोघं बाजूंनी छान असे मीडियम गॅसवर भाजून घेतले. आणि हे जे थालीपीठ आहे चवीला खूप छान लागतात. जर तुम्हाला हे थालीपीठच्या भाजणीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला तुमच्यासोबत ते रेसिपी शेअर करेल त्या पिठाची, काय काय घेतलं आहे त्यामध्ये, किती किती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.